ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आज आपण 28 छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत, ज्याची तयार उंची आहे 12 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे शिलाई मार्जिंगसाठी। व्यवस्थित असं 12 इंचावरती 13 इंचावरती आपण मार्क करून घेतलेलं आहे। थोडंसं पुढच्या साईडला जाऊन परत आपण 13 इंचावरती व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून सरळ रेषेमध्ये येणार आहे पहा। त्यानंतर पहा आता ह्याचं जे शोल्डर आहे ते आपण घेणार आहोत 5 इंचावरती। अशा पद्धतीने 5 इंचावरती बरोबर ह्याचा शोल्डर घ्यायचा आहे। 5 इंचच बरोबर थोडंसं खालच्या साईडला येऊन परत मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून सरळ रेषेत यायला पाहिजे। त्यानंतर पहा ह्याचा मुंडा जो आहे तो आपण घेणार आहोत 5.5 इंचावरती। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 5.5 इंचावरती सरळ रेषेमध्ये असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। 28चा चौथा भाग येतो पहा 7 इंच प्लस आपण 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांसाठी काही अडचण येत नाही। 2 इंच शिलाई मार्जिंग एक्स्ट्रा ठेवलेली आहे। ही पहा अशा पद्धतीने बरोबर आपण 9 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। 7 इंच जे आहे ते आपलं 28चा फोर्थ पार्ट येणार आहे। इथे व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं। दाखवल्याप्रमाणे 2 इंच जे पहा आहे ती आपली एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग आहे। त्याच पद्धतीने कमरेच्या बाजूलाही आपल्याला 9 इंचावरती व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे आणि सरळ रेषेमध्ये दोन्ही पॉईंट जे आहेत ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। फिटिंगच्या वेळेस कमी जास्त जर झालं तर त्यावेळेस कमरेच्या साईडला ॲडजस्ट करून घ्यायचं, कारण प्रत्येकाची कमर साईज आणि चेस्ट साईज सेम नसते। त्यामुळे आता इथे पहा मुंडा खोली जी आहे ती आपण जी आहे पहा आपण इथे 1.25 इंचावरती घेतलेली आहे। 1.5 इंच घ्यायचं नाही आहे, 1.25 इंचावरती घ्यायची आहे, जेणेकरून काखेमध्ये झोळ येत नाही। फ्रेंच कर्वच्या सहाय्याने पहा व्यवस्थित असं जे इथे आपण फिटिंगची शिलाई येणार आहे त्या पॉईंटपासून बरोबर मधला पॉईंट असा मॅच करत आपल्याला इथे असं शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा। त्यानंतर पहा आता गळ्याच्या बाजूला आपण 2 इंचावरती गळा रुंदी देणार आहोत। 28 छातीच्या मापाच्या ब्लाऊजसाठी 2 इंच गळा रुंदी भरपूर आहे। त्यानंतर पुढे आपली पट्टी किती उरणार आहे पहा 3 इंच उरलेली आहे। तर 3 इंचामध्ये अर्धा इंच जे आहे ते आपलं पायी जोडण्यामध्ये जाणार आहे आणि तयार जी पट्टी आहे ती आपली राहणार आहे 2.5 इंचावरती। जर तुम्हाला यापेक्षा छोटी हवी असेल तर तुम्ही शोल्डरचं माप जे आहे ते कमी जास्त करून घ्यायचं आहे। त्यानंतर गळा उंची जी आहे ती मी अंदाजाने तुम्हाला 9 इंचावरती दाखवलेली आहे, तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता। डीप नेकच्या हिशोबाने आपण ही कटिंग दाखवत आहोत पहा। त्यानंतर खालच्या बाजूने गळ्याची जी रुंदी आहे ती आपण 2.5 इंचावरती घेतलेली आहे आणि व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट मॅच करून घेतलेले आहेत। इथे तुम्ही गळ्याची उंची कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबाने। त्यानंतर पहा आता फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असं आपण गोलाकार गळ्याला देऊन घेणार आहोत। हे फक्त मी तुम्हाला नॉर्मल कटिंग दाखवत आहे पहा, तुम्ही हवा त्या पद्धतीचा गळा इथे घेऊ शकता। त्यानंतर टक्सची जी रुंदी आहे ती आपण घेतलेली आहे 4 इंचावरती। त्याच पद्धतीने उंची आहे ती आपण 4 इंचावरती घेणार आहोत। दोन्ही बाजूने अर्धा इंच बरोबर असं आपल्याला टक्समध्ये हे 1 इंच अंतर कव्हर करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि हा टक्स जो आहे तो तयार उंचीला जो आहे तो 3.5 इंचावरती होणार आहे। डीप नेक असेल तेव्हा 3.5 इंचावरती टक्स रेडी व्हायला पाहिजे। तुमचा गळा जो आहे तो छोटा मोठा असेल, जर छोटा असेल तर त्यावेळेस वेगळी मार्किंग येणार आहे पहा टक्सची। हे पहा अशा हिशोबाने आपण फिटिंगच्या साईडला अर्धा इंच वरच्या बाजूला गेलो आणि त्यानंतर क्रॉसमध्ये असं आपण इकडे जोडून घेतलेलं आहे। जर छोटा गळा असेल तर त्यावेळेस टक्सची उंची जी आहे ती वाढणार आहे। हे पहा अशा हिशोबाने आपण ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे। आता आपण 28 पासून तर 48 साईजपर्यंत पूर्ण कटिंग दाखवणार आहोत। जर तुम्हाला बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा, तुमच्या कमेंटवरतीच मी आता व्हिडिओ बनवत जाणार आहे। तुम्ही जो कमेंट केली की आम्हाला बनवून दाखवा प्रत्येक कटिंग, तर मी तुम्हाला प्रत्येक हिशोबाने प्रत्येक साईजची कटिंग नक्की दाखवेल, कमेंट करायला विसरू नका। आता हे पगड्याच्या बाजूने आपण अर्धा इंच खालच्या बाजूला गेलो आणि क्रॉसमध्ये असं पहा इकडे आपण अशा पद्धतीची मार्किंग करून घेतलेली आहे। हे कट करताना मी आता कट करत नाही आहे, मी जशी मार्किंग केली त्याच हिशोबाने कटिंग करणार आहे, परंतु असा शोल्डरला उतार द्यायचा जेणेकरून पहा आपला गळा जो आहे तो उतरत नाही। ज्यावेळेस मी ब्लाऊज फिटिंग करते त्यावेळेस मी शोल्डर जॉईंट करताना 1/2 इंच बरोबर असं उतार घेत असते। अशा पद्धतीने तुम्ही कट करताना जरी कटिंग करून ठेवलं तरी तुमच्यासाठी खूप इझी जाणार आहे। ह्या पद्धतीने नक्की एक वेळा ब्लाऊज कट करून पहा, स्टिच करून पहा। काही जर अडचण आली तर नक्की कमेंट करायला विसरू नका। तुम्ही जर कमेंट केली तर मी तुम्हाला 48 छातीच्या मापाच्या ब्लाऊजपर्यंत पूर्ण कटिंग नक्की दाखवेल कटोरीची। जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर पाहता अर्धा इंच जे वरच्या बाजूला गेलो होतो ते कपडा आपण पेपर आपण कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने पाहता ही बॅकची जी आहे ती आपली कटिंग झालेली आहे।
इथे पहा आता कटिंग करून घेतल्यानंतर मागचा भाग असं लिहून ठेवायचं. त्यानंतर उंची किती आहे आपली 12 + 1 इंच घेतला आपण, बरोबर झाली 13 इंच. किती साईजचा ब्लाऊज आहे 28, बरोबर असं 28 पेनने व्यवस्थित असं लिहून ठेवायचं. प्रत्येक साईजची जी तुम्ही कटिंग करणार त्यावरती लिहून हे पेपर पॅटर्न सांभाळून ठेवायचे. ह्याच्यावरती तुम्ही हवे तेव्हा त्या साईजचा ब्लाऊज कट करू शकता. त्यानंतर पहा आता इथे आपण 1 इंच जे आहे ते फ्रंट पार्टसाठी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला योगपट्टीसाठी पहा जास्त असं घ्यायची गरज नाही आहे, म्हणजे वाढीव अशी योगपट्टी काढायची गरज नाही आहे. 1 इंच आपण अंतर घेतलेलं आहे. मी स्टिच करते तेव्हा मला अर्धा इंच अंतर असलं उंचीमध्ये एक्स्ट्रा तरी होऊन जातं, परंतु नवीन शिकणाऱ्यांसाठी 1 इंच अंतर कंपल्सरी तुम्ही जास्त घ्यायचं आहे. जर थोडंफार जास्त झालं तर स्टिचिंगमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं जसं बॅक पार्ट आहे सेम तसंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. फक्त 1 इंच अंतर जे आहे ते आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि व्यवस्थित बॅक पार्ट जसं आहे सेम तसंच आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे. पत्ती छातीच्या मापाच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग मी दाखवली होती, त्यामध्ये पहा उंचीमध्ये मी अर्धा इंच ॲड केलेलं होतं. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला जर नाही व्यवस्थित स्टिच करता येत असेल तर तुम्ही 1 इंचच करा. यापुढच्या प्रत्येक कटिंगमध्ये मी तुम्हाला 1 इंच अंतर हे एक्स्ट्रा दाखवणार आहे. प्रिन्स कट, कटोरी, 4 टक्स प्रत्येक ब्लाऊजमध्ये मार्जिन जी आहे ती कमी जास्त होत राहते, फिक्स नसते. फक्त कटोरीसाठी तुम्ही एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आहे तसं आपण आता बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ करून घेतला. त्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बरोबर 5 इंचावरतीच आहे का. त्यानंतर आपल्याला आता समोरची मुंडा खोली जी आहे ती घ्यायची आहे. त्यामुळे जेवढं आपण शोल्डर आहे ते मोजून घेतलं. त्यानंतर जेवढं आपण आर्महोलची जेवढी उंची घेतलेली आहे ती घ्यायची 5.5 इंचावरती. व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने असा बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर पहा आता इकडे आपल्याला आपण 1.25 इंचावरती बॅगचा पार्ट घेतला होता, तर आता इकडे जे आहे ते अर्धा इंचमध्ये आपल्याला अजून खालच्या बाजूला यायचं आहे. समोरच्या मुंड्यासाठी अर्धा इंच जे आहे ते कमी करायचं आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने पहा व्यवस्थित असं आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे समोरच्या मुंड्यासाठी. समोरच्या मुंड्याचा शेप जास्त रुंद असा करायचा नाही आहे, फक्त अर्धा इंचमध्ये सोडायचं आहे. वरच्या वरती शोल्डरपासून मोजून घ्यायचं, खाली 3 इंचापर्यंत सरळ यायचं व्यवस्थित असं आणि त्यानंतर शेप देऊन घ्यायचा आहे, म्हणजे तो बिघडत नाही आणि जास्त आपला मुंडा असा जो असा कमी जास्त होत नाही. त्यानंतर पहा आता आपल्याला योगपट्टी जी आहे ती 3 इंचावरती मार्क करून घ्यायची आहे. इथे आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची गरज नाही आहे, जी आहे हीच योगपट्टी आपल्याला जी आहे ती लास्टपर्यंत आपण कपड्यावर ठेवून हीच योगपट्टी जी आहे ती आपण कट करून घेणार आहोत. त्यामुळे 3-3 इंचावरती मार्क केलं, व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा आता वरच्या बाजूला योगपट्टी जी आहे तिकडे आपल्याला 1.25 इंचावरती अशी मार्क करून घ्यायची. अर्धा इंच आणि प्लस पाव इंच म्हणजे 1 इंचाला पाव इंच कमी. त्यानंतर सरळ रेषेमध्ये असं व्यवस्थित 3 इंचापर्यंत सरळ जाऊन फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असं त्याला योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पहा इथं गळ्याची रुंदी बॅक साईडला आपण जेवढी घेतली होती सेम तीच फ्रंट साईडला घ्यायची आहे. ह्याचा तयार जो नेक आहे तो 6 इंचावरती बरोबर रेडी व्हायला पाहिजे. ते तुम्ही तुमच्या चॉईसवरती 6, 6.5, 5.5 इंचावरती असू शकतो कोणाचा, त्या हिशोबाने घ्यायचा. वरच्या साईडला 2 इंच घेतलं तर खाली 2.25 किंवा 2.5 इंचावरती गळ्याची रुंदी घ्यायची. सरळ रेषेमध्ये असं जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रेंच कर्वच्या सहाय्याने व्यवस्थित असं समोरच्या बाजूला गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे गोल गळ्याचा. कटोरीमध्ये कंपल्सरी गोलच गळा असतो पहा. त्यानंतर पहा आता वरच्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती जायचं आहे. कुठल्याही साईजची कटिंग करताना तुम्ही ह्याच पद्धतीने करायची. त्यानंतर मुंड्यापासून आतल्या बाजूला यायचं आहे आपल्याला 2 इंचावरती आणि इथे टक्स पॉईंट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 4.5 इंचावरती. 4.5 इंचावरती टक्स पॉईंट घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने वरती ही 4.5 इंच वरती उंचीला आपण 3 इंच सरळ वरती जायचं आहे. सरळ रेषेमध्ये चेक करून घ्यायचं आहे 4.5 इंच बरोबर आहे का. अशा पद्धतीने आता हे पॉईंट कसं काढायचा हे तुम्हाला सांगते मी. छातीचा जो आपला 6वा भाग असतो तो काढायचा आणि त्याच्यामधनं अर्धा इंच मायनस करायचं, म्हणजे हा आपला जो आहे तो कटोरीचा पॉईंट निघला जातो. त्यानंतर पहा असे हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. किती सुंदर असा पहा एकदम कटोरीचा आपला शेप आलेला आहे. पहा एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असा ड्रॉ झालेला आहे. आता पहा गळ्याच्या साईडने उतार द्यायचा, हे तुमच्या मनावरती आहे. तुम्ही स्टिचिंग करते वेळी द्या किंवा कटिंग करतानाच जसं मी मार्क करून दाखवलं बॅक पार्टला सेम त्याच पद्धतीचं फ्रंट साईडलाही मार्क करायचं आणि कट करून घ्यायचं. हे मी तुम्हाला जशी ड्राफ्टिंग आहे सेम तशीच कटिंग करून दाखवलेली आहे. जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने उतार द्यायचा आहे.
त्यानंतर पहा आता आपल्याला जो आहे तो समोरचा जो आपण मुंडाखोली जी समोरची मार्क केलेली आहे तीच आपल्याला कट करून घ्यायची, बॅकची नाही. हा आपला समोरचा पार्ट आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं पूर्ण लास्टपर्यंत कटिंग करून घ्यायचं. आता पहा इथे आपण पहिले योकपट्टी साईडला करून घेणार आहोत. याच्यात कुठेही वाढवायची नाही आहे आपल्याला योकपट्टी. पहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बारकाईने पहा, त्याशिवाय काही समजणार नाही आहे. अशा पद्धतीने योकपट्टी काढून घेतली. आता नेक जो आहे तो आपण कट करून घेणार आहोत. याची तयार शोल्डर पट्टी जी आहे ती 2.5 इंचाची तयार होणार आहे. जर तुम्हाला अजून छोटी हवी असेल तर तुम्ही त्या हिशोबाने शोल्डर जे आहे ते घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण जसा कटोरीचा शेप ड्रॉ केलेला आहे सेम तसाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे पहा. हे पहा अशा पद्धतीने आपली जी कटोरीची जी आहे हे दोन्ही पार्ट्स जे आहेत ते सेम असेच ठेवून आपल्याला कट करायचे. फक्त याच्यामध्ये कटोरी आपल्याला वाढवायची आहे, बाकी हे दोन पार्ट्स कुठेही वाढवायचे नाही आहेत. आता बॅक पार्टला जसं 1/2 इंच आपण वरच्या बाजूला कट केलं होतं फिटिंगच्या बाजूला, सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. 1/2 इंच बरोबर वरच्या बाजूला जायचं आहे, नाहीतर एक्स्ट्रा होण्याची शक्यता आहे. पहा हे कट करायला विसरू नका. याने फिटिंग केल्यानंतर ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसतो. असा कपडा असा साईडला निघाल्यासारखा दिसत नाही, खूप छान अशी फिटिंग येते. हे पहा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये करून घेतलं 1/2 इंच. या पद्धतीने पहा आपली ही कटिंग आता झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कटोरीचा वाढवायचा आहे. आधी एक वेळा चेक करून पहा. इथे जी आपली तयार जी योकपट्टी आहे ती आपली 2 इंचाची राहणार आहे. आता 3 इंच ह्याची उंची आहे. पहा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर पहा 1/2 इंच वरच्या बाजूने शिलाई मार्जिंग जाणार आहे आणि 1/2 इंच खालच्या बाजूने. तयार जी आहे ती आपली 2 इंचावरती राहणार आहे. अस्तरच्या ब्लाऊज जो जेव्हा कट करणार तेव्हा, ज्यावेळेस तुम्ही अस्तरचा ब्लाऊज कट करत नाही, डबल फोल्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही योकपट्टी काढता त्यावेळेस 1/2 इंच कमी काढायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे व्यवस्थित असंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. पहा पुढचा भाग, उंची किती घेतलेली आपण पुढच्या भागासाठी ती लिहून घ्यायची आहे. 1 इंच आपण ॲड केली होती, म्हणजे 13 + 1 14 इंच. खाली 28 साईज बरोबर असं लिहून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला प्रत्येक वेळेस कटिंग करताना खूप सोपं वाटणार आहे आणि पटकन होणार आहे. फक्त फिटिंग करतेवेळी लक्षपूर्वक फिटिंग करायची. बाकी कटिंग आहे ही 28 छातीच्या कुठल्याही साईजचं तुमच्याकडे ब्लाऊज आलं तर तुम्ही कटिंग ठेवून करू शकता. फक्त फिटिंग करतेवेळेस काळजीपूर्वक करायची. हे पहा अशा पद्धतीने आता जी कटोरी आहे ती आपली आहे तशीच ॲज इट इज आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. जशी आहे सेम तशी एक वेळा ड्रॉ करून घ्यायची. दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित अशी ड्रॉ करून घेतली. त्यानंतर पहा आता आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. स्केच पेन थोडा मागे पुढे गेलेला आहे. पहा इकडे 4.5 इंच बरोबर आहे का बरोबर मोजून घ्यायचं. 4.5चा निम्मा किती येतो 2.25 इंच. बरोबर 2.25 इंचावरती ते मार्क करून घ्यायचं. त्यानंतर पहा या बाजूला 1.5 इंचावरती कटोरी वाढवायची आहे. कुठलीही कटोरी आहे तुम्ही कटिंग करत असाल तर 1.5 इंच अंतर वाढवायचं आहे. 1.5पेक्षा कमी घेऊ नका. हे पहा दोन्ही बाजूने व्यवस्थित 1.5 इंच आपण इथे वाढवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं वाढवायचं आहे. इथे पहा 4 इंचावरती आपली कटोरी बरोबर येणार आहे. 4 इंच. त्याच पद्धतीने सेम वरच्या बाजूने टेप ठेवून 4 इंचावरती याही बाजूला चेक करून घ्यायचं आहे. बरोबर आपला 4 इंचावरती पॉईंट आलेला आहे तो आपण जोडून घेतला. अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. याही साईडने पहा व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये 1.5 इंच अंतर आहे एवढं चेक करून जोडायचं आहे. त्यानंतर पहा आता मधला जो पॉईंट आला होता तिथून खाली आपल्याला 1.5 इंचावरती यायचं आहे. त्यानंतर पहा आता दोन्ही पॉईंट व्यवस्थित असे ठेवून बघायचे. या साईडने किती इंच भरलेलं आहे आपलं 4.25 इंच. बरोबर त्याच पद्धतीने याही बाजूने चेक करून घ्यायचं. 4.25 इंचावरती बरोबर आलेलं आहे. दोन्ही साईडने चेक करायचं आणि त्यानंतरच आपण मार्क करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली. आता इथे माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता. वरच्या साईडला 1/2 इंच आणि त्यानंतर पहा 1/2 इंच, 1/2 इंच, 1 इंच आणि 1.5 इंच अशा पद्धतीने मार्क करून व्यवस्थित असे तिन्ही पॉईंट मी जोडून घेतलेले आहेत. व्हिडिओ इथे कट झालेला होता, माझ्या लक्षात नाही आलं. पहा त्यानंतर पहा आता ह्याची टक्सची जी उंची आहे ती आपण घेतलेली आहे 2.5 इंचावरती आणि दोन्ही साईडने 1.5 इंचावरती व्यवस्थित असं मार्क केलेलं आहे. याचाही पहा कटोरी वाढवण्याचा व्हिडिओ मी दुसऱ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तोही एक वेळा नक्की जाऊन पहा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आहे. सॉरी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवता नाही आलेलं. त्यानंतर पहा आता आपण कटोरीचे पार्ट दोन्ही ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे.
अर्धा इंच फक्त कटोरीचा जो भाग आहे तो एक्स्ट्रा पाहिजे आहे. 2-3 वेळा माझा मोबाईल इथे बंद झालेला आहे. हे पहा, अर्धा इंच बरोबर आपल्याला एक्स्ट्रा कटोरी हवी आहे आणि उरलेला जो पार्ट होता तो क्रॉसमध्ये आपण असा कट करून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं. आणि त्यानंतर हे पहा असं आपण 2.5 इंचावरती याला टक्स देऊन घेतलेला आहे. आता हे पार्ट्स एकमेकांवरती ठेवून बघायचे आहेत. पहा एकदम कट टू कट आलेला आहे. अशा पद्धतीने पहा आपली ही कटोरीची कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही जर नाही समजलं तर नक्की कमेंट करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.